आणि मग तुम्हाला गुमराह करून ठेवायचं सगळं. बाकी मार्गदर्शन सगळं झालेलं आहेच, पण हे काही राजकारण आहे ज्या कोणत्या दिशेने आपण जातोय म्हणण्यापेक्षा कोण आपल्याला नेतंय. मला आठवत आहे, आपण ते शिवसेना प्रमुखांचं फटकारे व्यंगचित्राचं पुस्तक जर का पाहिलं तर त्याच्यात एक व्यंगचित्र आहे आणि ते व्यंगचित्र असं आहे 1978 सालचं, म्हणजे जनता राजवट असेल. पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि व्यंगचित्र असं आहे, मला वाटतं संजय ते उद्या परवाकडे सामनात मुद्दामून छापा. पंतप्रधान मोरारजी देसाई होते गुजरातचेच, त्यांनीच त्यावेळेला तो नरसंहार केला होता मुंबईमध्ये, मराठी माणसावरती बंदुका चालवल्या होत्या. ते असे उताराकडे चाललेत आणि एक बोट धरले एका महिलेचं, त्याच्यावरती लिहिलेलं लोकशाही आणि पुन्हा परतीचा प्रवास, म्हणजे मोरारजी देसाई पंतप्रधान त्या लोकशाहीचं बोट धरून खाईमध्ये चाललेत. पुन्हा परतीचा प्रवास तिकडेच चाललेला आहे. तेच चित्र, तोच काळ तसाच्या तसा आज आहे की नाही एवढं मला तुम्ही सांगा. म्हणजे आपण जी काय अपेक्षा केली होती त्यावेळेला अपेक्षा केली होती आणीबाणी नको म्हणून, ज्याने आणीबाणी लागली त्या इंदिराजींना संपूर्ण देशाने शिक्षा दिली, जरूर दिली. पण नंतर जनता पक्षाने जे काय देशाचे ढिंडोडे वाट लावली, मग त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधानपदी बसवलं. याचं कारण संधी दिली होती, पण संधीचं सगळं चिखल करून टाकला, माती केली आहे. आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले. बोगस जनता, आपल्या भारतीय जनता पार्टी म्हणून. एकूण जर काहींची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जाते. मी काय काँग्रेसच्या वतीने इथे बोलायला नाही आलो, पण आपले मोदी साहेब जे म्हणतायत काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा, काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला एक दोन गोष्टी आवडल्या. त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष सपकाळ, ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. आहे ना, लावा ना, शर्यत लावा. आणि आता या येत्या वर्षामध्ये संघाला सुद्धा 100 वर्ष होत आहेत. काँग्रेसला किती वर्ष झाली? 125-150. मग साधा एक आपण हिशोब मांडूया. संघाच्या आतापर्यंतचे सगळे सरसंघचालक, त्याच्यामध्ये कोण दलित होतं, कोण मुसलमान होतं, आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर. पण लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही. नाही, महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले. पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. देशभर, आमच्या देशाचं दैवत. इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका. देशभर पहिली सुट्टी जाहीर करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.